हे गाईज, आज आपण बनवणार आहे दही मिसळ झणझणीत अशी. हे बघा किती छान अशी तर्री आहे. तर्रीवाली मिसळ बनवण्यासाठी इथं एक पॅन घ्या आणि त्यामध्ये सुकं खोबरं आहे हे कापून घ्या किंवा याचा किस बनवून घेतला तरी चालेल. ते थोडंसं ड्राय रोस्ट करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी खसखस आणि तीळ टाकून पण हे सगळं असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं. आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची बारीक पावडर बनवून घ्यायचे. याच्यात पाणी न घालता बनवा. आणि आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून 1-2 चमचे तेल टाका आणि त्यामध्ये ते थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला असा कांदा टाका. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा पण असा परतवून घ्या तेलामध्ये. हे बघा इथं थोडासा परतलेला आहे कांदा. त्यामध्ये 1-4 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं टाकून घ्या. आलं लसूण तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीनं हे करून हे पण इथं मी परतलं. ही पावडर झालेली आहे तयार, खोबरं आणि खसखस तिळची. आता ह्यामध्ये कांदा आणि लसूण आलं ते सगळं टाकून याचं थोडंसं पाणी टाकून बनवा किंवा असं सुकं बनवा. हे बघा इथं तयार आहे मसाला आपला मिसळीचा. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या, जरा जास्त तेल घ्या, त्यामुळे आपल्या रश्श्यावरती ना तर्री येईल. ह्या तेलामध्ये बारीक चॉप केलेला कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला भाजून घ्या. हे बघा अशा पद्धतीनं. आता यामध्ये मटकी टाकायची आहे. ही मटकी मी रात्री भिजत घातलेली, त्यामुळे याला मोड आलेले नाही आहेत. तुम्ही मोड आलेली मटकी वापरा. ही मटकी पण अशी तेलात छान अशी भाजून घ्यायची. आणि त्यामध्ये कोल्हापुरी चटणी अर्धा चमचा घातलेला आहे मी आणि अर्धा चमचा लाल तिखट, फक्त मिरची पूड आहे ही. हे टाकून हे असं तेलात चांगलं भाजायचं आहे. त्यामध्ये गरम मसाला थोडासा टाकला आहे मी आणि हे थोडंसं हलवून घ्या. त्यामध्ये हळद पण थोडीशी टाकली. हे असं तेलात चांगलं असं भाजून घ्या. आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते सगळं यामध्ये टाकून तेही तेलात असं चांगलं असं भाजून घ्या. हे बघा अशा पद्धतीनं हे तेलात भाजलेलं आहे. किती सुंदर असं तर्री दिसते त्याच्यावर आत्ताच. आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाका. तुम्हाला इथं पाणी किती लोक आहेत घरी बघून हे पाणी टाका. मी हे दोन लोकांसाठी बनवलेली आहे मिसळ. त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ चवीपुरतं टाका. हे आपलं मिसळीचा रस्सा तयार आहे. वा, हे बघा किती छान असा कट आलेला आहे त्याच्यावर. आता आपण मिसळ सर्व करूया. हे सगळं कांदा कोथिंबीर वगैरे चिरून घ्या आणि एका वाटीमध्ये रस्सा घेऊन त्यामध्ये थोडासा कांदा टाका. बारीक चॉप केलेला कांदा आहे हा. त्यावर 1 चमचा दही. इथं दही टाकताय तर लिंबू वापरू नका. आणि फरसाण थोडा टाकायचा आहे त्याच्यावर भरपूर असा. आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी हिरवीगार अशी कोथिंबीर. वरती दही मिसळ आहे तर थोडीशी आणखी वरती आपण दही टाकून घेऊया. हे बघा अशा पद्धतीनं अशी दही मिसळ तुम्हीही नक्की करून बघा. आता यावरती आपली कट मिसळ आहे तर थोडासा कट टाकून घेऊया. सहन होत असेल तर टाका, नाहीतर आपल्याला तिखट जास्त लागू शकतं. झणझणीत अशी मिसळ बनवून तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. बाय.